नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. सकाळचे 10 वाजता आहेत. पाहुयात राज्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी. सोलापूरच्या म्हाडा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा येथील वादावर अखेर पडदा. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अंजनगाव खेलोबा गावातील शासनाच्या दुसऱ्या जागेत स्थलांतरित करण्याचा निर्णय. कार विहिरीत कोसळून 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू. दिंडोरी तालुक्यातील घटना. खासगी कार्यक्रम आटपून घरी परतत असताना कार विहिरीत कोसळली. अग्निशमन दल आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीनं बचाव कार्य. बीडच्या खरडगवार येथे जोरदार वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस. वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं शेतातील काढणीला आलेल्या कांदा पिकाचं प्रचंड नुकसान. छत्रपती संभाजीनगरमध्ये कर्जावर घेतलेला ट्रक गेला चोरीला. नैराश्यातून 26 वर्षीय तरुणानं केली आत्महत्या. शहीद रामचंद्र गावडे यांच्या स्मारकाचं लोकार्पण. वीरमरण आल्यानंतर तब्बल 38 वर्षांनी शहीद गावडे यांच्या कुटुंबियांनी उभारलं स्मारक. संपूर्ण चौकुळ पंचक्रोशीत देशभक्ती आणि कृतज्ञतेचा संगम. जालन्यातील पिंपरखेड येथे 300 वर्षांपासून नाटकांची परंपरा आजही कायम. सीता स्वयंवर या नाटकाचं सादरीकरण संपन्न. गावात उत्साहाचं वातावरण. बीडमध्ये डिजिटल अरेस्टचा धाक दाखवून फसवणूक करणारे 3 अटकेत. आरोपी करन्सी मार्केटमध्ये ट्रेंडिंगच्या नावाखाली फसवणुकीची रक्कम स्वतःच्या बँक खात्यांमध्ये वळवून आर्थिक फायदा घेत असल्याचं उघड. रत्नागिरी शहरात 3 दिवसात 91 किलो प्लास्टिक पिशव्या जप्त. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी रत्नागिरी नगर परिषदेनं 1 एप्रिलपासून प्लास्टिक विरोधी मोहिमेचा बडगा उगारला. वाशिम जिल्ह्यातील 21 शाळा आणि 39 तुकड्या वेतन अनुदानातून अपात्र. संबंधित शाळांना स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर मान्यता मिळवण्यासाठी 30 एप्रिल 2026 पर्यंतची अंतिम मुदत. छत्रपती संभाजीनगरमध्ये अभ्यासिकेबाहेर टवाळखोरांचा त्रास. विद्यार्थ्यांची पोलिसात तक्रार. परिसरात गस्त वाढवून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.